बानू, तुझी या गडावर याची इच्छा जरी पूर्ण झाली असली तरी त्यामागे जे प्रयोजन होते ते पूर्ण झाले आहे असे मला नाही वाटत. देवा, माझ्या परीनं जे समजून घ्यायला हवं ते समजून घ्यायचा प्रयत्न करते आहे बघा. बानू, तुझे प्रयत्न परिपूर्ण होण्यासाठी तुला केवळ इथे राहून चालणार नाही, तर त्यासाठी अजून देखील काही गोष्टींच्या सहाय्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी मी तुला इथून घेऊन जाणार आहे. तुझ्या भल्यासाठी, तुझ्या आत्मज्ञानासाठी अत्यंत महत्वाचे असे संदर्भ दाखवण्यासाठी. म्हणजे आता एवढ्या रातच्या वेळेला होय? होय बानू. बानू, कसला विचार करते आहेस? देवा, तर कुठं जायचं आहे जी? शक्तिपीठांचे दर्शन घ्यायला. शक्तिपीठ? होय बानू. बानू, याआधी मी तुला शक्तिरूपांच्या काही कथा सांगितल्या होत्या. माझ्यासाठी व्रत करताना मी तुला शक्तीची उपासना देखील करावयास सांगितली होती. वयजी, आता मी तुला त्या शक्तिपीठांबद्दल सांगणार आहे, त्यांची ओळख करून देणार आहे. पण त्यांची ओळख करून देत असताना ते तू ध्यानपूर्वक श्रवण करावंस असं मला वाटतं. तू गतजन्मात कोण होतीस, या शक्तिरूपांशी तुझा काय संबंध होता हे तुला नव्याने जाणू लागेल. आणि म्हणूनच मी तुला तिथे घेऊन जाणार आहे. पर कुठं कुठं जायचं आहे देवा? आणि हे माळसतेसने ठाव झालं तर? बानू, त्याची चिंता तू नको करू. बानू, ह्या साऱ्या शक्तिपीठांपाशी मी तुला एकाच वेळी घेऊन जाणार नाही, तर प्रत्येक शक्तिपीठांची मी तुला ओळख करून देईन आणि ती तू ध्यानपूर्वक श्रवण कर. बानू, ह्या शक्तिपीठांशी ओळख करून देत असताना ब्राह्म मुहूर्तावर अदृश्य शक्ती, दिव्य शक्ती, चेतना ह्यांच्या अस्तित्वाची तुला जाणीव होईल. बानू, मी तुला तिथे सूक्ष्म देहाने घेऊन जाणार आहे आणि त्यावेळी तुझा अत्यंत शुभ अशा लहरींशी संपर्क होऊ शकतो. वयजी, महाराज बी असंच म्हणले होते. बानू, हे सारं काही तुझ्यासाठी, तुझ्या आत्मज्ञानासाठी सुरू आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली आहे. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.